नमस्कार. अनबुले पैठणीमध्ये आपलं स्वागत आहे. मी गणेश अनबुले. आज तुमच्यासाठी मी खूप आपली येवला पैठणी कशी तयार होती त्याची माहिती देतो, साडे दाखवतो आणि आम्ही स्वतः विणकर आहे. तर तुम्हाला ओरिजिनल कशी ओळखायची, डुप्लिकेट कशी ओळखायची, ताना सिल्क, महाराणी पैठणी, जकाटमेड बऱ्याचशा ज्यात प्रकार साड्यांमध्ये झालेला आहे आता. तर आता तुम्हाला मी ओरिजिनल कशी ओळखायची ही तर मी माहिती देणारच तुम्हाला. तर माझे वडील आहे तुळशीराम अनबुले. माझ्या वडिलांचं नाव तुळशीराम अनबुले. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती देणार. आणि दुसरी गोष्ट, पैठणी ओरिजिनल नंतर जकाटमेड ह्या माहिती मी नंतर देतो. माझे वडील पहिले तुम्हाला सांगणार माहिती कशी. बोला. नमस्कार. येवला पैठणी ही स्वतः आम्ही इनेली आहे, म्हणजे स्वतः मी इनेली आणि त्याच्यावरचे पैठणीचे प्रत्येक प्रकारचे प्रत्येक मार्केटचे निराळे आमच्या येवल्यात ही तयार होईल पैठणी ही स्वतः मी इनेली. आणि याच्यातून ही डबल पदरची पैठणी राहते. याच्यात कलर लागन तेवढे येत्या आणि ज्याची तुम्हाला जर कलर जसा लागन तशी ऑर्डर दिली तरी बनल्या जाईल. त्याच्यामुळे तुम्ही कोणती ऑर्डर द्या, कसं करायचं, बुट्टी कशी बनवायची ती स्वतः आम्ही बनवून पदर बनवून देऊ. तुम्हाला जसं पद्धतीचं लागेल त्या पद्धतीचं करून देऊ. तर आम्हाला ऑर्डर द्या. अनबुले पैठणीला भेट द्या. येवला, कुक्कर गल्ली, पाटीलवाड्या, सामने. फोन नंबर 73 50 66 54 66. येवला. ओरिजिनल कशी ओळखायची ती दाखवा. ही एकदम ओरिजिनल पैठणी, ही हाताने संपूर्ण काढेल. ही जी डिझाईन जी आहे पूर्ण हाताने काढेल. यो काढता भाग आहे आणि यो नेसता भाग आहे. तर ह्या हाताने कसं काढतो आपण, ही संपूर्ण हाताने काढेल. एवढ्या पदरला जवळजवळ 8 ते 10 दिवस लागते बनवायला. एका साडीला जवळजवळ 18 ते 20 दिवस लागत्या. तर याच्यात दुसऱ्या प्रकारची बी येते, परतीव म्हणून येते. ती थोडी महाग जाते. इथून अलग इनल्या जाती, इथून अलग इनल्या जाती, ती बनल्या जाती. याच्यातले 2 प्रकार येवल्यात बनल्या जात्या. एक ब्रॉकेट म्हणून प्रकार जातात, तो मुनिया वगैरे, मोरपोपट वगैरे. तर आता तुम्हाला ज्या साड्या दाखवली ही ओरिजिनल हँडमेड. ही मी स्वतः लहानपणापासून बनवतो साड्या. आता ही झाली ओरिजिनलची साडी. ही आमची येवला पैठणी, ओरिजिनल पैठणी, डबल पदरची याला किंवा टिपिकल पैठणी बरेचसे यांना नावं देतात साड्यांना. नंतर आता ही उलटी बाजू आहे साडीची आणि ही सुईची बाजू आहे. दोन्ही बाजू सारखी राहते. आता याच्यातली सेम साडी मी समजा कलांनी सेमी पैठणी घेतली, ही सेमी पैठणी सेम तशीच आहे. याला मीना मोर दिलेला आहे. मोर आहे, मीना काम केलेलं आहे हिरव्या कलरचं. आणि याचा जो पदर आहे हा पैठणी सारखाच बनवलेला आहे. बघ, हे जेव्हा आपण यूट्यूब फेसबुकवर हे पाहतात तेव्हा हे माहिती पूर्ण देत नाही. तर मी ही सगळी तुम्हाला माहिती देतोय. आणि तुम्हाला समजा येवल्याला आले तर आमच्या शोरूमला अवश्य भेट द्या. आमचं शोरूम पाटीलवाडा, येवला, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर आहे 73 50 66 54 66. अवश्य भेट द्या. आणि ही जी साडीचा पदर आहे असा छानपैकी पदर आहे. ही सेमी पैठणी आहे. ही आम्ही ही मार्केटला 5 ते 6 हजार रुपये रेंजला साडी विकल्या जाते. तर ही आमच्याकडं आता 5,000 रुपये आणि याला प्लस 50% डिस्काउंट अशा पद्धतीने आम्ही ही 2,500 रुपयाला म्हणजे 2500 रुपयाला विकत होतो. आणि यात थोडा स्टॉक आहे आमच्याकडं. याला जी बुट्टी आहे ही बुट्टी ऑल ओव्हर बुट्टा आहे. आता ही साडी सेमी कशी राहते, कारण की जी उलटी बाजू आहे जी ही सगळं धागा दोरा दिसतो, कटिंग बुट्टा म्हणते त्याला. ही अशी एक पिंक कलरची साडी. नंतर याच्यातली तुम्ही समजा आता याच्यातली सेम साडी मी
कलांजली पैठणी मध्ये दाखवली तुम्हाला. सेम साडी ही कलांजली पैठणी. ही बघा कलांजली, ही ओरिजिनल प्युअर हँडमेड. हे जी बघा मोर बुट्टा, मीना बुट्टा याला हिरवा, आणि याची जी उलटी बुट्टी आहे बघा पूर्ण हँडमेड आहे, याला अटकण्यासारखं काही नाही. आणि सेम त्याची जी आता हा जो पदर आहे, पदर सुद्धा बघून घ्या, काही अटकण्यासारखं काही नाही याला. आणि याला जी बुट्टी दिलेली आहे ही सुरुवातीपासून तर एंड पर्यंत एकाच अंतरावर आणि सगळ्या जवळजवळ बुट्ट्या दिलेल्या आहे. आणि याचा जो ब्लाउज पीस आहे हा पदर झाल्यावर आहे. ही निस्ती बाजू बघा अर्धा मीटर सुद्धा मी नाही आहे. तर आम्ही याला मीना बुट्टी सुरू केलेली आहे. जे स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत म्हणजे पदरापर्यंत ह्याच अंतरावर आम्ही बुट्टी घेतलेली आहे. आणि हा पदर, हा ब्लाउज पीस, प्लेन ब्लाउज पीस पूर्ण हँडमेड. याची उलटी बाजू बघून घ्या बघा, पूर्ण हँडमेड आहे. ही कुयरी बघा उलटी, हा मोर बघा एकदम उलटा आहे पण का हँडमेड आहे. आणि नंतर फरक तर तुम्ही पाहिलाच असन. ही सेमी, ही ओरिजिनल. आता ही बघा हे सगळं याचा धागा निघून येईल, याचा धागा निघणार नाही. तर अशा पद्धतीने ही 2500 रुपयाची आहे. आणि हँडमेड घेतली तर अशी मार्केटमध्ये 20 ते 22,000 रुपयाला आहे. तर तुम्ही येवल्यात येऊन घेतली आमच्या शॉपमध्ये तर तुम्हाला डिस्काउंट अजून करून देऊ. नंतर त्याच्यातली जे कलांजली पैठणी तर ही बी ओरिजिनलच आहे. ही सुद्धा ओरिजिनल साडी आहे, प्युअर सिल्कची आहे, पण ही जॅकेट मेड आहे. तर अशा पद्धतीने याला सुद्धा बुट्टा ऑल ओव्हर दिलेला आहे छानपैकी. याला पदर सुद्धा महाराणीचा कलांजलीचा पदर दिलेला आहे. याला चक्र दिलेलं आहे, जसं ओरिजिनलला चक्र होतं तसं चक्र आहे याला. आणि याला बुट्टी सुद्धा फुलांची दिली, करम फुल बुट्टी म्हणता याला. आणि याचे स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत याची बुट्टा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जवळजवळ एकाच अंतरावर घेतलेला आहे. आणि याचा ब्लाउज पीस सुद्धा सेम प्लेनच आहे. ही हँडमेड आहे, सॉरी ही ओरिजिनल आहे पण ही जॅकेट मेड आहे. आता ही जॅकेट मेड काय काय फक्त धागा हा दोट्याने काढलेला आहे म्हणून ही जी रेंज बी कमी राहते. पण ही प्युअर सिल्क 100% सिल्क साडी आहे. ही मार्केटमध्ये 15 ते 16,000 रुपयाला आहे. पण ही तुम्ही आमच्याकडून घेतली तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगितलाच आहे. तर अवश्य तुम्ही येवल्याला आल्यावर आमच्या शोरूमला भेट द्या. आणि क्वालिटी आणि याच्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा आम्ही व्हिडिओ करू तर तुम्हाला मी कारखान्यातला कशा साड्या तयार होतात ते आणि ओरिजिनलमध्ये किती फरक राहतात आणि प्राइस कमी जास्त का होती याचं मी पुढच्या व्हिडिओला तुम्हाला माहिती देतो. अजून बी याच्यात थिकनेसचं बी प्रमाण राहतं, किती सिंगल थ्रेड, डबल थ्रेड. तर अशा पद्धतीने तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बरंचसं तुम्हाला ओरिजिनल कशी पाहायची याची माहिती दिलेली आहे. आता यात भाव रेंज कमी जास्त का होती याची माहिती मी पुढच्या व्हिडिओला देतो. तर आपण परत भेटूया. नमस्कार.